Hello everyone. So here we are going to start with our new units, that is hypoglycemic agents. Okay. So what is meant by hypoglycemic agents? Okay. So what is meant by hypoglycemic agent? These are the agent particularly used for the elevated sugar levels. Okay. For example, like diabetes. ओके डायबेटिक कंडिशन्समध्ये जे एजंट यूज केले जातात किंवा एलिव्हेटेड शुगर लेवलसाठी जे एजंट यूज केले जातात त्याला काय म्हटलं जातं, हायपोग्लायसेमिक एजंट म्हटलं जातं. तर असं का होतं, तर जे इन्सुलिन नावाचं हॉर्मोन्स आहेत बॉडीमधलं, यू आर फॅमिलियर विथ दिस वर्ड इन्सुलिन, विच इज सिक्रेटेड बाय पॅनक्रियाज सेल इझलेट ऑफ लँगरहॅन्स. पॅनक्रियाजमध्ये ज्या इझलेट ऑफ लँगरहॅन्सच्या सेल, इझलेट लँगरहॅन्स नावाच्या सेल असतात, त्या काय करतात, या इन्सुलिनचं सिक्रेशन करतात आणि इन्सुलिन जे असतं बॉडी शुगरला मेंटेन करण्याचं काम करत असतं. आणि ह्या इन्सुलिन सिक्रेशन जर कमी झालं तर बॉडीची शुगर काय होते, डिस्टर्ब होते आणि त्याच्यामुळे होणारा डिसीज आहे तो म्हणजे डायबेटिक्स. ओके. आणि इन्सुलिन जर व्यवस्थित सिक्रेट झालं नाही तर काय होतं, तर जे आपण जे डेली फूड घेतो त्याचे डेली फूड हे ऑलमोस्ट काय असतं आपलं, कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन्स. आणि या कार्बोहायड्रेट, फॅट अँड प्रोटीन्सचं व्यवस्थित मेटाबॉलिझम करण्याचं काम या हार्मोन्सचं असतं, इन्सुलिनचं, की जे कोणाकडून सिक्रेट केलं जातं, पॅनक्रियाज ऑर्गनच्या ज्या इझलेट ऑफ लँगरहॅन्स नावाच्या सेल आहेत त्यांच्याकडून ते काय केलं जातं, तर सिक्रेट केलं जातं. ओके. आणि हे जर इन्सुलिनमध्ये गडबड झाली तर तुमच्या या कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स यांच्या सगळ्या मेटाबॉलिझममध्ये गडबड होते आणि व्हेरियस लेवल बॉडीमधल्या डिक्रीज इन्क्रीज व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे या डिसऑर्डर्स होतात की ज्याच्यामध्ये डायबेटिक्सचा असतो. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अवर न्यू युनिट्स, दॅट इज हायपोग्लायसेमिक एजंट्स. ओके. सो हायपोग्लायसेमिक एजंट्स, व्हॉट इज द नॉर्मल ब्लड शुगर लेवल? आपली नॉर्मल ब्लड शुगर लेवल काय आहे, 70 to 80 mg पर 100 ml. ब्लडच्या ज्या पर 100 ml आहे, आपलं ब्लड टोटल किती असतं, अप्रॉक्सिमेट 5 लिटर्सचं, त्याच्यामध्ये पर 100 ml मध्ये किती ब्लड शुगर असली पाहिजे, 70 ते 80 mg. ओके. इन पर्सन विदाउट डायबेटिक्स. ओके. इन पर्सन without diabetics. Okay, so there are two blood sugar level, one is the fastings. Okay, one is the fastings and level. Okay, so in normal person without diabetics, healthy person आहे, आरोग्य पर्सन आहे, ते आरोग्यदायी पर्सन आहे की ज्याच्यामध्ये फास्टिंग ब्लड शुगर लेवल म्हणजे जस्ट प्रायर टू मील अँड स्नॅक्स, एखाद्या नाश्त्यापूर्वी किंवा जेवणाच्या आधीची शुगर लेवल किती असते, 100 mg पर डेसिलिटर. ओके. किती, 100 mg पर डेसिलिटर ऑफ द blood. Just prior to optimal meals should be less than 110 mg per deciliter. Okay, and optimal level are below 140 mg deciliter 2 hours after meals, below 120 mg deciliter before bed. ओके. म्हणजे काय की जेवणाआधीची शुगर जी आहे तुमची ती कशी असली पाहिजे, नॉर्मल फास्टिंग 100 mg डेसिलिटर असली पाहिजे. आणि स्नॅक्सच्या आधी, जेवणानंतरची, आफ्टर जेवल्यानंतर 2 तासानंतरची शुगर किती असली पाहिजे, तर एक 120 mg और 140 mg deciliters. Okay, there are two types, one is the hyperglycemia and one is the hypoglycemia. Okay, so diabetic mellitus is a condition arising due to abnormal metabolism of carbohydrate, fats and proteins. Diabetes mellitus. Okay, diabetes mellitus हा कशामुळे होतो, तर तुमचं जे कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन्स हे डेली अपटेक आपण ज्याचा घेतो त्याचं जर मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला ही कंडिशन्स होते. ग्लायसेमियाचे 2 प्रकार आहेत, एक हायपरग्लायसेमिया आणि एक हायपोग्लायसेमिया. एक शुगर वाढणं आणि एक शुगर कमी होणं, त्याच्यामुळे होणारा डिसीज म्हणजे डायबिटीस मेलायटिस. ओके. सो डायबिटीस मेलायटिस इज अ कंडिशन अरायझिंग ड्यू टू अबनॉर्मल मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन्स. कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन याच्या मेटाबॉलिझम, त्यांचं पचन जर व्यवस्थित झालं नाही किंवा त्यांचं मेटाबॉलिझम जर व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला डायबिटीस मेलायटिसला सामोरं जावं लागतं. आणि याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत डायबिटीसची, तर पहिला आहे म्हणजे हायपरग्लायसेमिया. पहिलं काय आहे, हायपरग्लायसेमिया. सो व्हॉट इज मीन बाय हायपरग्लायसेमिया? हायपर मीन्स व्हॉट, जास्त. ओके. हायपर मीन्स व्हॉट इज मीन बाय दिस हायपरग्लायसेमिया? हायपर मीन्स जास्त आणि ग्लायसेमिया मीन्स ग्लुकोज लेवल. बॉडीमध्ये तुमची ग्लुकोज लेवल काय होणं, जास्त होणं, त्याला काय म्हटलं जातं, हायपरग्लायसेमिया. देन इट इज अगेन कॅरेक्टराइज्ड बाय ग्लुकोसोयुरिया. ग्लुकोसोयुरिया मीन्स व्हॉट, ग्लुकोसो मीन्स
ग्लुकोज, युरिया मीन्स युरिन. सो युरिन इन द ग्लुकोज. सो या दोन बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ही दोन बेसिक सिम्पटम्स आहेत डायबेटिक मेलायटिसची. ओके, काय हायपरग्लायसेमिया, एक म्हणजे तुमची बॉडीमधली ब्लड शुगर इन्क्रीज होणं आणि दुसरं म्हणजे तुमच्या युरिनमध्ये ग्लुकोज सापडणं. म्हणून डायबेटिसवाल्यांची काय केली जाते, एक ब्लड टेस्ट केली जाते आणि सेकंड म्हणजे युरिन टेस्ट केली जाते. ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस डायबेटिस. आता या डायबेटिसचं मिनिंग काय आहे, डायबेटिस मीन्स लार्ज युरिन व्हॉल्यूम. ओके, डायबेटिसवाल्यांना तुम्ही बघितलं असेल काय होतं, सतत काय होतं, युरिनला जावं लागतं. सो इट इज लार्ज युरिन व्हॉल्यूम अँड मेलायटिस मीन्स हनी. Okay, so it is Latin term actually, diabetes mellitus. Large urine, diabetes means large urine and mellitus means honey. Okay, so this is diabetes mellitus. Okay, why this diabetes mellitus occur? Due to abnormal metabolism of carbohydrate, fats and proteins, and it is characterized by hyperglycemia and glucosuria. What is the normal blood sugar level? 70 to 80 mg per 100 ml. Fasting 100 mg per deciliter. Fasting means before the snacks, okay, or before the meals, and after the meals 2 hours. After 2 hours it should be 140 mg per deciliters. Okay, then drug which are used to lower the blood sugar are called as hypoglycemic agents. Okay, असे ड्रग्स, हायपोग्लायसेमिक एजंट्स म्हणजे काय, असे ड्रग जे कशासाठी यूज केले जातात, आपली जी ब्लड शुगर वाढलेली आहे अबनॉर्मल मेटाबॉलिझममुळे ती ब्लड शुगर कमी करण्यासाठी, लोअर करण्यासाठी जे ड्रग्स, जे एजंट यूज केले जातात त्यांना काय म्हटलं जातं, हायपोग्लायसेमिक एजंट्स म्हटलं जातं. दे आर यूज टू ट्रीट डायबेटिस मेलायटस. ओके, डायबेटिस मेलायटसच्या ट्रीटमेंटसाठी यूज केल्या जातात. डायबेटिस मीन्स larger urine volume and mellitus means honey. Okay, then diabetes mellitus is characterized by persistent hyperglycemia usually with glycosuria. diabetes mellitus हा कसा कॅरेक्टराइज केला जातो किंवा कशा पद्धतीने ओळखला जातो की persistent म्हणजे सारखा सारखा उद्भवणारा हायपरग्लायसेमिया. हायपरग्लायसेमिया म्हणजे काय, ब्लड मधली शुगर जास्त वाढणं आणि युजली विथ ग्लुकोसोयुरिया, युरिन आउटपुट वाढून तुमच्या युरिन मध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढणं, कारण युरिन मध्ये ग्लुकोज येणं हे बॉडीसाठी काय असतं, हानिकारक असतं, त्याच्यामुळे ते वाढणं हे कॅरेक्टरायझेशन आहे डायबेटिस मेलायटिसचं. तर डिफरंट फॅक्टर इन्व्हॉल्व इन इट्स ओरिजिन आर हेरिडिटी. ओके, डायबेटिससाठी वेगवेगळे फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. काही वेळेला तुमच्या फूड हॅबिट, खाण्याच्या सवयी सुद्धा डायबिटीससाठी रिस्पॉन्सिबल असतात. स्ट्रेस असतील, तुमची इम्युनॉलॉजिकल कंडिशन्स असतील. ओके, आणि काही वेळेला जेनेटिक्स किंवा हेरिडिटी सुद्धा असतो. म्हणजे आजोबांना जर डायबिटीस असेल तर तो पुढे फॅमिलीमध्ये काकांना किंवा आपल्या बाबांना येतो, आणि त्या काकांना आणि बाबांना असेल तर खाली कुणाला तरी मुलग्याला किंवा आपल्या चुलत भावाला वगैरे तो डायबिटीस येतो. हा जेनेटिकली किंवा हेरिडिटीली येत जातो. देन इम्युनॉलॉजिकल फॅक्टर, एज, वयानुसार सुद्धा काही वेळेला होतं, मेटाबॉलिझम अफेक्ट होतं जसं वय वाढत जातं तसं, आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे दुसरा म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव, याच्यामुळे सुद्धा मेटाबॉलिझम पचन व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डायबिटीसला सामोरं जावं लागू शकतो. ड्युरिंग विच आयदर एंडोजेनियस इन्सुलिन सिक्रेशन इज रिड्यूस और ॲक्शन ऑफ इन्सुलिन इज अपोज. ओके, या जे फॅक्टर आहेत, हेरिडिटी, जेनेटिक्स, इम्युनॉलॉजिकल, एज, स्ट्रेस, ओके, त्याच्यामध्ये काय होतं, एकतर एंडोजेनियस इन्सुलिन सिक्रेशन्स म्हणजे जे पॅनक्रियाच्या इझलेट ऑफ लँगरेन्स नावाच्या ज्या सेल आहेत की ज्या काय करतात, इन्सुलिन सिक्रेट करतात, ते काय होतं, एकतर इन्सुलिन सिक्रेशन रिड्यूस होतं, कमी होतं त्यांच्याकडून, त्याच्यामुळं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, CPF यांचं मेटाबॉलिझम कमी होऊन जातं, किंवा ॲक्शन ऑफ इन्सुलिन इज गेट अपोज. इन्सुलिन रिलीज होत आहे बॉडीमध्ये, पण त्याची कोणतीही ॲक्शन, त्याची कोणतीही ॲक्टिव्हिटी, त्याचा कोणताही इफेक्ट, त्याचा कोणताही परिणाम बॉडीमध्ये काही होत नाहीये. ही दोन कारणं असू शकतात तुम्हाला डायबेटिक मेलायटिस होण्याची. काय, एकतर ह्या कंडिशनमुळे तुम्हाला होतो, आणि ड्युरिंग विच या कंडिशनमुळे काय होतं, इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर, एज, स्ट्रेस, हेरिडिटी, याच्यामुळे काय होतं, एकतर बॉडीमध्ये तुमच्या इन्सुलिन रिलीज व्हायचंच थांबतं, किंवा काय होतं, इन्सुलिन आहे त्या प्रमाणात अगदी व्यवस्थित रिलीज होत असतं, पण त्या इन्सुलिनचा कोणताही परिणाम, कोणताही इफेक्ट, ॲक्शन बॉडीमध्ये काय होत नाही, जाणवत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतो, डायबेटिक मेलायटिस होऊ शकतं. द लॅक ऑर डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन अफेक्ट कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड मेटाबॉलिझम, आणि त्याच्यामुळं इन्सुलिनच्या या सगळ्या एकतर रिलीज न होणं किंवा त्याची ॲक्शन न होणं, याच्यामुळे काय होतं, आपल्या ज्या बॉडीमधलं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आणि लिपिड्स आहे, फॅट्स किंवा लिपिड्स आहे, त्यांचं मेटाबॉलिझम काय होऊन जातं, डिक्रीज होऊन जातं. ॲज अ रिझल्ट
द डिफरंट सिम्पटम्स और मॅनिफेस्टेशन ऑब्झर्व आर ओके. आणि त्याच्यामुळं वेगवेगळे सिम्पटम्स वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसतात, वेगवेगळी चिन्ह आपल्याला दिसतात. ती कोणती आहे? ती म्हणजे हायपरग्लायसेमिया, बॉडीमधलं ग्लुकोजचं प्रमाण वाढणं, ग्लुकोसोयुरिया. ग्लुकोसोयुरिया मीन्स व्हॉट? तर युरिनमध्ये तुमच्या ग्लुकोजचे मोलिक्यूल सापडणं. किटोनो ॲनिमिया. किटोनो ॲनिमिया म्हणजे काय? बॉडीमध्ये किटोन बॉडीज फॉर्मेशन वाढणं किंवा ब्लडमध्ये किटोन बॉडीज फॉर्मेशन वाढणं. कारण किटोन इज द हार्मफुल फॉर द बॉडी. त्याचं जेवढं बॉडीमध्ये प्रमाण होत जाईल ते बॉडीसाठी टॉक्सिक नेचर असतं. ओके. सो किटोन ॲनिमिया इज ऑल्सो वन ऑफ द टाइप्स. ओके. देन किटोनोयुरिया. किटोनोयुरिया म्हणजे काय? जसं ग्लायकोसोयुरिया आहे की युरिनमध्ये ग्लुकोज सापडतं, तसं किटोनोयुरिया म्हणजे काय? युरिनमध्ये किटोन बॉडीज सापडणं. आणि युरिनमध्ये किटोन बॉडीज सापडणं हे काय असतं? बॉडीसाठी काय असतं? टॉक्सिक असतं. ओके. देन हायपरलिपिडिमिया. हायपरलिपिडिमिया मीन्स व्हॉट? इन्क्रीज द लिपिड और फॅट्स लेवल इन द बॉडी. बॉडीमध्ये फॅट्स किंवा लिपिड लेवल काय होणं? इन्क्रीज होणं. त्याच्यानंतर पॉलियुरिया. व्हॉट इज मीन बाय पॉलियुरिया? पॉली मीन्स सतत आणि युरिया म्हणजे युरिन. सतत काय होणं? युरिनला जावं लागणं. देन पॉलिडिप्सिया. पॉलिडिप्सिया मीन्स व्हॉट? इन्क्रीज इन थ्रस्ट. बॉडीमधलं सतत युरिनला जावं लागण्यामुळं काय होतं? बॉडीमधलं वॉटरचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे सतत आपल्याला काय होते? तहान लागते. सो इट इज कॉल्ड ॲज पॉलिडिप्सिया. अँड देर इज अनदर वन सिम्पटम्स विच इज कॉल्ड ॲज पॉलिफॅजिया. बिकॉज these 3 P, polyuria, polydipsia and polyphagia. Polyuria means continuous urination, polydipsia means what? Increase in thirst, and polyphagia means what? Increase in hunger. भूक सतत जास्त लागणं. म्हणून डायबिटीस वाल्यांना भूक काय होते? जास्त लागत असते. देन डायबिटीस मेलाइटस आर डिवायडेड इंटू फॉलोइंग 4 टाइप्स. डायबिटीस मेलाइटसचे काय आहेत? 4 प्रकार आहेत एकूण. डायबिटीस मेलाइटसचे काय आहेत? एकूण 4 प्रकार आहेत. जशी डायबिटीस मेलाइटस तुम्हाला सांगितलं मग अशी डायबिटीस मेलाइटस इट इज अ कंडिशन विच इज अराइज ड्यू टू abnormal metabolism of carbohydrate, proteins, फॅट्स अँड लिपिड्स. तर या डायबिटीस मेलाइटसचे काय आहेत? टोटल 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार कोणता? टाईप 1 insulin dependent diabetes mellitus. It is called as IDDM, insulin dependent diabetes mellitus. Okay. Then second type is non insulin dependent diabetes mellitus. It is called as NIDDM. Then third one is the malnutrition related diabetes mellitus. It is called as MRDM. Then fourth one is the secondary diabetes. Okay. So let's see in detail what is mean by what are the types of diabetes mellitus. Okay, so first type is the insulin dependent diabetes mellitus. So it is formerly called as a juveniles. Okay, juvenile means what? Onset. Okay, so it is called as IDDM ला insulin dependent diabetes mellitus ला दुसरं नाव काय आहे? जुवेनाइल्स. ओके. इट डेव्हलप जनरली इन यूथ. तरुण मुलांमध्ये जो डायबिटीस होतो तो इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असतो. इन्सुलिन इसेन्शियल टू ट्रीट दिस टाइप ऑफ पेशंट हॅव अ लिटिल ऑर नो एंडोजिनियस इन्सुलिन. हा यूथमध्ये तरुणांमध्ये होणारा जास्त प्रकारचा डायबिटीस आहे तो म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. ओके. याच्यामध्ये काय होतं? एकतर त्यांच्यामध्ये इन्सुलिन जे सिक्रेट व्हायला पाहिजे बॉडीमध्ये ते एंडोजिनियस इन्सुलिन सिक्रेट होत नाही, किंवा जरी सिक्रेट होत असलं तरी ते अगदी थोड्या प्रमाणात सिक्रेट होतं की जे की मेटाबॉलिझमसाठी कमी पडत असतं आणि त्याच्यामुळे हा डायबिटीस होतो. आणि इन्सुलिन डिपेंडंट नावच सांगतं की हा डायबिटीस झालाय, याच्यामध्ये तुम्हाला इन्सुलिन काय करावं लागतं? द्यावं लागतं पेशंट्सला. ओके. म्हणून त्याला म्हटलेलं आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस, IDDM. ओके. देन टाइप 2 नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस mellitus. It is formally called as a adult onsets. Okay, juvenile onset and adult onset. Juvenile onset means what? Insulin dependent diabetes mellitus. Now we are going to see non insulin dependent diabetes mellitus. It formally called as a adult onset or maturity onset diabetes. Okay, adult onset किंवा maturity onset म्हटलं जातं. It develop in middle age or in elderly patients who are often ऑब्वियस. ओके. हा कोणामध्ये होते? पर्टिक्युलरली की मिडल एजला, मध्यमवर्गीय किंवा अडल्ट एल्डर वन्स. ओके. वृद्धापकाळाला जे पोहोचलेले आहेत त्यांच्यामध्ये, अशा लोकांमध्ये हा होतो. अँड इट इज ट्रीट बाय डायटरी मॉडिफिकेशन्स और बाय यूज ऑफ ओरल हायपोग्लायसेमिक एजंट अँड इन सर्टन केसेस बाय इन्सुलिन. आणि इन्सुलिन डिपेंडंटमध्ये पर्टिक्युलरली इन्सुलिन हे द्यावंच लागतं, पण नॉन इन्सुलिन डिपेंडंटमध्ये काय करावं लागतं? इन्सुलिन द्यावं लागत नाही. इट मे बी त्यांच्या काही डायटरी मॉडिफिकेशन, खाण्याच्या सवयी बदलून त्यांना आपण देऊ शकतो. म्हणून डायबिटीसवाल्यांना
सगळ्यांना आपण शुगर देत नाही, चहा त्यांचा बंद करतो, भात जास्त त्यांना राईस जास्त खायला देत नाही. ओके, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या काय करतो, बंद करतो. और यूज किंवा दुसरं काय करतो, और यूज ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, म्हणजे काय देतो आपण त्यांना, टॅबलेट चालू करतो. मेटफॉर्मिन असेल, ओगलीबोस असतील. ओके, सो अशा टॅबलेट आपण त्यांना चालू करतो. किंवा इन सर्टन केसेसमध्ये काय होतं, आपण त्यांना इन्सुलिन देतो. नॉन इन्सुलिन डिपेंडेंट म्हणजे काय, तर यांच्यामध्ये इन्सुलिन सिक्रेशन प्रॉपर होत असतं, फक्त त्या इन्सुलिनचा बॉडीमध्ये इफेक्ट होत नसतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, फक्त एकतर त्यांचं डाएटरी मॉडिफिकेशन करून किंवा एक्सटर्नली बाहेरून त्यांना मेडिसिन देऊन त्या इन्सुलिनचा इफेक्ट, बॉडीमधल्या इन्सुलिनचा इफेक्ट वाढवायचा असतो. त्याच्यामुळे या नॉन इन्सुलिन डिपेंडंटमध्ये काय होत नाही, त्यांना इन्सुलिन द्यावं लागत नाही. ओके, देन तिसरा प्रकार आहे तो म्हणजे टाईप 3 माल न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीस मेलाइटिस, इज कॉल्ड एज MRDM. माल न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीस मेलाइटिस मीन्स व्हॉट, माल न्यूट्रिशन मीन्स व्हॉट, की तुम्ही व्यवस्थित तुमचा जर आहार जो डाएट आहे तो व्यवस्थित नसेल, तुम्ही कधीही कोणत्याही वेळी काहीही कोणती गोष्ट खात असाल तर तुमच्यामध्ये मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे इन्सुलिन अफेक्ट होऊन तुमचे शुगर लेवल मेंटेन राहत नाही आणि त्याच्यामुळे होणारा तो तुमचा डायबिटीस मेलाइटिस. त्याच्यानंतर सेकंडरी डायबिटीस, चौथा प्रकार टाइप 4 सेकंडरी डायबिटीज. इट इज ड्यू टू सर्टन पॅनक्रियाटिक डिसीज और सर्टन जेनेटिक सिंड्रोम और मे बी ड्रग इंड्यूस. हा कशामुळे होतो, एकतर तुमच्या पॅनक्रियाजला काही डिसीज झाले असतील, तर पॅनक्रियाजला स्टोन झाला असेल, तुमचा पॅनक्रिया डॅमेज झाला असेल तर पॅनक्रियाच्या इझलेट ऑफ लँगरहॅन्स सेल आहेत त्या इन्सुलिन सिक्रेट नाही करणार आणि त्याच्यामुळे होणारा, किंवा सर्टन जेनेटिक सिंड्रोम्स. ओके, काही जेनेटिक सिंड्रोम्स असतील तुमचे की ज्याच्यामुळे पॅनक्रियाजला ते अफेक्ट करत असतील तर त्याच्यामुळे तुमचे इन्सुलिन सिक्रेट होत नसेल, किंवा मे बी ड्रग इंड्यूस. काही ड्रग असतात की जे आपण एखाद्या पर्टिक्युलर डिसीजसाठी घेतो पण त्या ड्रगचा साईड इफेक्ट हा पॅनक्रियाजवर होतो आणि पॅनक्रियाजवर परिणाम झाल्यामुळे इन्सुलिन सिक्रेट होत नाही आणि त्याच्यामुळे होणारा जर डायबिटीस असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सेकंडरी डायबिटीस म्हटलं जातं. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ डायबिटीस मेलाइटिस. ओके, डू यू अंडरस्टँड द टाइप्स ऑफ डायबिटिक्स मेलाइटिस? देर आर 4 टाइप. फर्स्ट टाइप 1 इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस मेलाइटिस, टाइप 2 नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीस मेलाइटिस, टाइप 3 माल न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीस मेलाइटिस and type 4 secondary diabetes mellitus. ओके, सो एक्झामला हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, टाइप्स ऑफ डायबिटीज मेलाइटिस. ओके, सो क्वेश्चन मे बी अराइज, एक्सप्लेन डायबिटीज मेलाइटिस. एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो, व्हॉट इज डायबिटीज मेलाइटिस और एक्सप्लेन डायबिटीज मेलाइटिस. व्हॉट इज द डायबिटीज मेलाइटिस? डायबिटीज मेलाइटिस इज अ कंडिशन characterized by hyperglycemia, that is excessive sugar in blood than the threshold value, and glycosuria, that is presence of sugar in urine. The disease is caused by deficiency of insulin, a protein hormone secreted by beta cells of islet of Langerhans, responsible for proper carbohydrate metabolism. डायबिटीस मेलाइटिस हा काय आहे? डायबिटीस मेलाइटिस ही एक काय आहे, कंडिशन आहे जी कशा प्रकारे ओळखली जाते, कॅरेक्टराइज बाय हायपरग्लायसेमिया, मीन्स एक्सेसिव्ह शुगर इन ब्लड, ब्लडमधली तुमची साखर, शुगरचं प्रमाण वाढणं, त्याचबरोबर आणखी कशाद्वारे ओळखला जातो, ग्लायकोसोयुरिया, म्हणजे शुगर तुमच्या युरिनमध्ये शुगर सापडणं, साखर सापडणं. देन दिस डिसीज इज कॉज बाय, हा कोणामुळे होतं, ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. इन्सुलिन नावाच्या हार्मोनच्या कमतरतेमुळे हा डिसीज काय होतो तुम्हाला. देन अ प्रोटीन हार्मोन, इन्सुलिन हे काय आहे, इट इज अ प्रोटीनियस हार्मोन. इन्सुलिनचं नेचर कसं आहे, हार्मोन आहे आणि ते कसं आहे, प्रोटीनियस हार्मोन आहे. कोण सिक्रेट करतं, बीटा सेल. कोणाच्या, इझलेट ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रिया, पॅनक्रियाज मधल्या बीटा सेल, इझलेट ऑफ लँगरहॅन्सच्या ज्या बीटा सेल्स आहेत, आपण बघितलं होतं याच्या अल्फा बीटा डेल्टा सेल्स आहेत, त्यातल्या इझलेट ऑफ पॅनक्रियाचा इझलेट ऑफ लँगरहॅन्सचा इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि इझलेट ऑफ लँगरहॅन्सच्या अल्फा बीटा आणि डेल्टा सेल आहेत, त्या बीटा सेल ऑफ इझलेट ऑफ लँगरहॅन्स काय करतात, इन्सुलिन सिक्रेट करतात. अँड दिस इन्सुलिन हे रिस्पॉन्सिबल असतं कशासाठी, आवश्यक असतं कशासाठी, फॉर प्रॉपर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. कार्बोहायड्रेटचं प्रॉपर मेटाबॉलिझम करण्यासाठी ते काय असतं, गरजेचं असतं. ओके, सो दिस इज कॉल्ड एज द डायबिटीस मेलाइटिस. कंपल्सरी क्वेश्चन्स असतो एक्झाममध्ये, एक्सप्लेन डायबिटीस मेलाइटिस. ओके, सो डायबिटीस मेलाइटिस इज अ कंडिशन कॅरेक्टराइज बाय हायपरग्लायसेमिया, दॅट इज एक्सेसिव्ह शुगर इन ब्लड, अँड ग्लायकोसोयुरिया, दॅट इज प्रेझेन्स ऑफ शुगर इन युरिन, अँड द डिसीज इज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन, अ प्रोटीन हार्मोन सिक्रेटेड बाय बीटा सेल्स ऑफ इझलेट्स ऑफ लँगरहॅन्स, रिस्पॉन्सिबल फॉर प्रॉपर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. सो अशा याला काय म्हटलं जातं, डायबिटीस मेलाइटिस म्हटलं जातं. ओके, देन अगेन मीन्स क्वेश्चन मे बी आस्क, व्हॉट इज डायबिटीस मेलाइटिस, नेम 3 ओरल हायपोग्लायसेमिक
एजंट्स. ओके, डायबिटीस मेलाइटस म्हणजे काय ते सांगा. आणि ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, तोंडावाटे दिले जाणारे हायपोग्लायसेमिक एजंट कोणते, त्याची 3 नावं लिहा. सो डायबिटीस मेलाइटस इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर्स characterized by hyperglycemia with associated with polyphagia, polydipsia, polyuria, glycosuria, weight loss, dehydration caused due to deficiency or diminished effectiveness of insulin or insulin resistance. Okay, so explain diabetes mellitus फक्त आलं तर तुम्हाला ही डेफिनेशन द्यायची. अँड व्हॉट इज डायबिटीस मेलाइटस आलं तर तुम्हाला हे लिहायचं आहे, किंवा हे लिहिलं इथे व्हॉट इज डायबिटीस मेलाइटसला तरी सुद्धा चालू शकतं. सो डायबिटीस मेलाइटस इथे काय सांगितलं त्याने, डायबिटीस मेलाइटस ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहे की कशा प्रकारे ओळखली जाते, हायपरग्लायसेमिया म्हणजे ब्लड मधली शुगर लेवल वाढणं, किंवा पॉलिफॅजिया, पॉलिफॅजिया म्हणजे काय, तुमची भूक सतत भूक लागणं तुम्हाला. देन पॉलिडिप्सिया म्हणजे तुमची सतत ताण लागणं, इन्क्रीज इन थ्रस्ट. पॉलियुरिया, इन्क्रीज इन युरिनेशन, सतत काय होणं, युरिनला जावं लागणं. ग्लायकोसोयुरिया, युरिनमध्ये ग्लुकोज सापडणं. वेट लॉस, डायबिटीसवाल्यांचं काय होतं, हळूहळू वजन कमी व्हायला सुरुवात होते. देन डिहायड्रेशन्स व्हायला सुरुवात होतं. आणि हे कशामुळे होतं सगळं, ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. एकतर इन्सुलिन कमी प्रमाणात सिक्रेट झाल्यामुळं, किंवा इन्सुलिनचा इफेक्टिव्हनेस डिमिनिश झाल्यामुळं, इन्सुलिनचा इफेक्ट कमी झाल्यामुळं बॉडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, घडून येतात. Okay, then they ask name the 3 oral hypoglycemic agents. Once you see classifications, you know the name of the oral hypoglycemic agents. So what are the name the 3 oral hypoglycemic agents? Chlorpropamide, tolbutamide, glibenclamides, penformin and fenformin and metformin. Okay, so do you understand the 2 important questions which may be asked into the exam? So be thorough with these 2 questions. Okay, then important is what define hypoglycemic agents and classify them with example. Okay, काय क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला, क्वेश्चन काय होऊ शकतो, डिफाइन हायपोग्लायसेमिक एजंट्स अँड क्लासिफाय देम विथ एक्झाम्पल. सो हायपोग्लायसेमिक एजंट आर द ड्रग दॅट डिक्रीज the level of glucose in blood and are used in treatment of diabetes mellitus characterized by hyperglycemia, glycosuria, polyuria, polydipsia and polyphagia. हायपोग्लायसेमिक एजंट म्हणजे काय, तर असे एजंट की जे काय करतात, ब्लड मधली ग्लुकोज लेवल काय करतात, कमी करतात. हायपोग्लायसेमिक एजंट म्हणजे काय, की असे ड्रग की जे काय करतात, ब्लड मधली ग्लुकोज लेवल कमी करतात, आणि जे कशासाठी यूज केले जातात, डायबिटीस मेलाइटसच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात, की ज्याच्यामध्ये काय काय होतं, तर हायपरग्लायसेमिया होतो, ग्लायकोसोयुरिया होतो, पॉलियुरिया होतो आणि पॉलिडिप्सिया होतो. त्या एजंटना काय म्हटलं जातं, हायपोग्लायसेमिक एजंट असं म्हटलं जातं. ओके, देन लेट्स सी द classification of hypoglycemic agents. Okay, so basically hypoglycemic agents are classified into 2 types. One is the parenteral hypoglycemic agent and another one is the oral hypoglycemic agent. Parenteral means what, की जे इंट्राव्हेनस रूटने दिले जातात, IV किंवा इंट्रामस्क्युलर रूटने दिले जातात, ते म्हणजे पॅरेंटरल. आणि ओरल म्हणजे काय, की जे तोंडावाटे दिले जातात, ते ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. ओके, मागाशी क्वेश्चन होता आपल्याला की नेम द 3 ओरल हायपोग्लायसेमिक एजंट, तसा तुम्हाला विचारला जाऊ शकतो नेम द 3 पॅरेंटल हायपोग्लायसेमिक एजंट. सो तुमचं क्लासिफिकेशन जर व्यवस्थित झालं असेल तर तुम्ही या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. ओके, सो पॅरेंटल हायपोग्लायसेमिक एजंट्स आर पर्टिक्युलरली इन्क्लूड इन्सुलिन प्रिपरेशन. त्याच्यामध्ये काय येतं, इन्सुलिन प्रिपरेशन्स येतं. देन दिस पॅरेंटल हायपोग्लायसेमिक एजंट अगेन सब क्लासिफाईड इंटू 3 क्लास दॅट आर शॉर्ट ॲक्टिंग, इंटरमिडिएट ॲक्टिंग अँड लॉंग ॲक्टिंग. पॅरेंटलमध्ये सगळी इन्सुलिन प्रिपरेशन येतात आणि ती पुन्हा क्लासिफाय कशी केलेली असतात, शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे कमी कालावधीसाठी ॲक्ट असतात. इंटरमिडिएट ॲक्टिंग म्हणजे काय, बऱ्यापैकी मध्यम काळासाठी ॲक्टिव्ह असणार. आणि लॉंग ॲक्टिंग म्हणजे काय, ऑलमोस्ट 8 तासापर्यंत त्यांचा इफेक्ट आपल्याला काय होतो, दिसून येतो. सो पॅरेंटल हायपोग्लायसेमिक एजंट इन्क्लूड इन्सुलिन प्रिपरेशन. दे आर अगेन सब क्लासिफाईड इंटू शॉर्ट ॲक्टिंग. एक्झाम्पल ऑफ शॉर्ट ॲक्टिंग, न्यूट्रल इन्सुलिन. इंटरमिडिएट ॲक्टिंग, आयसोफेन इन्सुलिन, इट इज कॉल्ड एज NPH, आयसोफेन इन्सुलिन. देन लेंट इन्सुलिन्स. ओके, देन लॉंगर ॲक्टिंग, अल्ट्रालेंट इन्सुलिन. लॉंगर ॲक्टिंगचं एक्झाम्पल काय, अल्ट्रानेट इन्सुलिन. देन ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स, these are again subclassified into 4 class. Example are sulfonylureas, bigonides, thiazolidines, alpha glucosides inhibitors. Okay, so oral hypoglycemic agents, first class is the sulfonylureas. So sulfonylureas example is tolbutamide, chlorpropamide,
glipizide and glibenclamides. Okay, then next subclass is bigonides. So bigonides example is phenmorphine and metformins. Okay, then thiazolidines, it is also called as capital TZDs. Example is rosiglitazones and pioglitazones. Okay, then alpha glucosides inhibitor, example as acarbose, miglitols and oglibos. Alpha glucosides inhibitors, example as acarbose, miglitol and oglibos. Okay, so define hypoglycemic agent and classify them with example. It is a compulsory question asked into the exam, so be thorough with definitions and the classification. Okay, so do you understand the classification and definitions of the hypoglycemic agents? Okay, then let's see the first compound from this hypoglycemic agent class is the insulins. Okay, insulins आपल्याला याच्या आधी आपण HAP मध्ये बघितलं होतं. insulins ही काय आहे? It have the chain structure which consist of namely chain A and B, while chain A consists of 21 amino acids and chain B consists of 30 amino acids. Okay, insulin ही काय आहे? एक चेन आहे. ओके, की ज्याच्यामध्ये दोन चेन प्रेझेंट असतात. एक म्हणजे चेन ए आणि चेन बी. चेन ए मध्ये 21 अमायनो ऍसिड असतात आणि चेन बी मध्ये काय असतात? 30 अमायनो ऍसिड असतात. ओके, आणि या दोन चेन ज्या आहेत त्या एका ब्रिजने एकमेकांना कनेक्ट झालेले असतात. या दोन चेन एकमेकांना जिथे कनेक्ट होतात त्या ब्रिजला काय म्हटलं जातं? डायसल्फाइड ब्रिज. SS बॉन्ड ऑफ सिस्टीन. डायसल्फाइड ब्रिज इज नथिंग बट डायसल्फाइड ब्रिज म्हणजे काय आहे? SS बॉन्ड ऑफ सिस्टीन आणि अमायनो ऍसिड पासून बनलेला आहे. डेफिनेशन मध्ये सुद्धा आपण बघितलं डायबिटीस मेलाइटिसच्या. इन्सुलिन हे काय आहे? प्रोटीनियस हार्मोन्स आहे. ओके, ओके, सो ही जी चेन ए आणि बी आहे ती डायसल्फाइड लिंकेजने काय केली गेलेली असते? कनेक्ट केली गेलेली असते. डायसल्फाइड लिंकेज म्हणजे काय असतं? दुसरं तिसरं काही नसून दोन सल्फाइड बॉन्ड्स सिस्टीन या अमायनो ऍसिडचे एकत्र आलेले असतात आणि त्या दोन बॉन्डनी ही काय केली गेलेली असते? कनेक्ट केली गेली असते. सो इन्सुलिन इज अ हार्मोन प्रोड्यूस बाय बीटा सेल्स ऑफ इझलेट ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाज. कुठून प्रोड्यूस होतं? पॅनक्रियाज मध्ये इझलेट ऑफ लँगरहॅन्स हा पार्ट आहे, त्याच्या बीटा सेल ह्या इन्सुलिन हार्मोनला काय करतात? प्रोड्यूस करतात. सो इट इज पॉलीपेप्टाइड कंटेन 51 अमायनो ऍसिड्स. हे काय आहे? पॉलीपेप्टाइड आहे, प्रोटीनियस नेचर आहे, की ज्याच्यामध्ये किती अमायनो ऍसिड असतात? इन्सुलिन मध्ये 51 अमायनो ऍसिड प्रेझेंट असतात आणि हे डीज आर डिवायडेड इंटू टू चेन्स, मेनली चेन ए अँड चेन बी. वाईल दिस चेन ए हे काय दोन चेन असतात, चेन ए आणि बी. ओके, सो हॅव्हिंग 21 अँड 30 अमायनो ऍसिड रिस्पेक्टिव्हली. ए मध्ये 21 अमायनो ऍसिड असतात, चेन बी मध्ये 30 अमायनो ऍसिड असतात. अँड दिस टू चेन्स आर कनेक्टेड बाय टू डायसल्फाइड ब्रिज दॅट इज सल्फर बॉन्ड्स ऑफ सिस्टीन. आणि या ज्या दोन चेन आहेत त्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या असतात. कशाद्वारे? तर डायसल्फाइड ब्रिज. आणि डायसल्फाइड ब्रिज म्हणजे काय? तर सल्फरचा सिस्टीन मधला डबल बॉन्ड्स. ओके, देन व्हॉट आर द सोर्स ऑफ पॅनक्रियाज? सोर्स ऑफ इन्सुलिन. इन्सुलिन हे कशापासून आयसोलेट केलं जातं? आपल्याला आता डायबिटीस कंडिशन मध्ये आपण बघतो की पेशंटला जे इन्सुलिन दिलं जातं ते कुठल्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमधून आयसोलेट केलं जात नाही, ते पॉसिबल नाही आहे. ओके, मग ते कोणाकडून आयसोलेट केलं जातं? सो पॅनक्रियाज ऑफ पिग अँड ऑक्स. पिग मीन्स व्हॉट? बेबी डुक्कर. ओके, स्मॉल डुक्कर आणि ऑक्स म्हणजे बैल, त्यांच्या पॅनक्रियाज मधून आयसोलेट केलं जातं. सो पोर्सिन इन्सुलिन डिफर फ्रॉम ह्युमन इन्सुलिन इन ओनली 1 अमायनो ऍसिड इन बी चेन्स. ओके, सो पोर्सिन इन्सुलिन जे आहे की जे पिग मधून आयसोलेट केलं जातं आणि आपल्या ह्युमन बिंग मधलं इन्सुलिन याच्यामध्ये एक डिफरन्स आहे, ते म्हणजे बी चेन जी आहे इन्सुलिनची आपल्या त्यातल्या मधले 1 अमायनो ऍसिड आणि पोर्सिन मधल्या बी चेनचं 1 अमायनो ऍसिड हे डिफरन्स असतं. देन बोविन इन्सुलिन डिफर फ्रॉम इन्सुलिन into 2 अमायनो ऍसिड HIN. देन बोविन इन्सुलिन जे आहे मीन्स ऑक्स मधलं बैलामधलं जे बोविन नावाचं इन्सुलिन आहे आणि आपल्या ह्युमन बिंग मधलं इन्सुलिन त्याच्यामध्ये डिफरन्स काय असतो? तर चेन ए मधल्या अमायनो ऍसिड ही वेगळे असतात बोविन इन्सुलिनमध्ये 2 अमायनो ऍसिड्स. ओके, and 1 amino acid in chain B and chain B मधलं 1 amino acids. Okay, then human insulin it produced either by enzymatic modification of porcine insulin or by use DME. Okay, एकतर ते कशा प्रकारे यूज केलं जातं? ओके, सो एकतर आता हे डिफरन्स आहे दोन्ही इन्सुलिन मध्ये, तर हे इन्सुलिन आयदर एन्झायमॅटिक मॉडिफिकेशनद्वारे म्हणजे ती
3 अमायनो ॲसिड आपल्या ह्युमन बिईंगसाठी सारखे केले जातात किंवा पोर्सिनमधलं 1 अमायनो ॲसिड आपल्या माणसासारखा अमायनो ॲसिड त्याच्यामध्ये केलं जातं किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी RDNA टेक्नॉलॉजीद्वारे काय केलं जातं, तो सिक्वेन्स जो आहे तो आपल्या इन्सुलिनशी काय बनवला जातो, मॅच केला जातो आणि आयडेंटिकल केला जातो. सो दिस इज द सोर्स ऑफ इन्सुलिन्स. ओके, लेट्स सी द प्रॉपर्टी ऑफ इन्सुलिन. आता पुढचा पार्ट आहे तो आपला फॅमिलियर पार्ट आहे, प्रॉपर्टी, स्टॅबिलिटी, स्टोरेज, युजेस, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स. ओके, सो प्रॉपर्टीज काय काय आहेत. सो इन्सुलिन इज अ व्हाईट पावडर. ओके, सो इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. एकतर व्हाईट पावडर फॉर्ममध्ये ते इनिशियली आयसोलेट केलं जातं, तयार केलं जातं आणि ते वॉटरमध्ये काय आहे, इझिली सोल्युबल आहे. सो इट डिझॉल्व्स इन डायल्यूट सोल्युशन्स ऑफ मिनरल ॲसिड्स. ओके, डायल्यूट सोल्युशन ऑफ मिनरल ॲसिड जे आहेत म्हणजे आपला हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड आहे, त्याच्या डायल्यूट सोल्युशनमध्ये ते इझिली काय होतं, डिझॉल्व्ह होतं. देन इट इज सोल्युबल इन अल्कली हायड्रॉक्साईड इन विच इट इज हायड्रोलाइज. अल्कली हायड्रॉक्साईडमध्ये ते सुद्धा सोल्युबल होतं, त्याचबरोबर त्याचं हायड्रोलायझेशन सुद्धा होतं, ब्रेकडाऊन सुद्धा त्याच्यामध्ये होतं. अल्कली हायड्रॉक्साईड म्हणजे कोणती, तर सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड्स, ती सगळी आहेत त्याच्यामध्ये ते डिझॉल्व्ह होतं, त्याचबरोबर हायड्रोलाइज सुद्धा होतं. देन इट इज इनॅक्टिवेट बाय फोटोलायटिक एन्झाईम. फोटोलायटिक एन्झाईम जे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर इन्सुलिन काय होऊन जातं, इनॅक्टिवेट होऊन जातं, त्याचा कोणताही इफेक्ट राहत नाही. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज. इन्सुलिनची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंपल्सरी प्रत्येक पेपरला विचारली जाते आणि ते खूप ब्रॉड सुद्धा आहे, कारण त्याच्यामध्ये सगळी स्टॅबिलिटी आहे, स्टोरेज कंडिशन आहे आणि लेबल आहे त्याच्यामध्ये. ओके, सो इट इज सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट. ओके, इन्सुलिन कसं आहे, लाईट आणि हीटसाठी कसं आहे, सेन्सिटिव्ह आहे. सो आपल्याला जो कंटेनर आहे तो वेल क्लोज कंटेनर असला पाहिजे अँड टेम्परेचर शुड बी मेंटेन बिलो 8 डिग्री सेल्सिअस. म्हणून तुम्ही मेडिकलमध्ये बघितलं असाल तर इन्सुलिन प्रिपरेशन्स, जे इन्सुलिन आपण एक्झोजिनियसली देतो बॉडीमध्ये बाहेरून पेशंटला, ते कुठं स्टोअर केलं जातं, तर कंपल्सरी फ्रीजमध्ये स्टोअर केलं जातं आणि घरी आणल्यानंतर सुद्धा त्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागतं. सो इट इज सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट, हेन्स इट इज स्टोअर इन वेल closed container at temperature below 8 degree Celsius. Okay, then insulin injection is stored in multi-dose container at a temperature between 2 degree and 8 degree Celsius. इन्सुलिन हे कशामध्ये स्टोअर केलं जातं, तर सिंगल डोस कंटेनरमध्ये नाही तर मल्टी डोस कंटेनर, एकापेक्षा जास्त डोस द्यायचे असतात, सो मल्टी डोस कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं. टेम्परेचर रेंज काय सांगितले, 2 डिग्री टू 8 डिग्री सेल्सिअस, म्हणजे कंपल्सरी आपल्याला रेफ्रिजरेटर करावं लागणार आहे. अँड शुड नॉट बी अलाउड टू फ्रीज. 2 आणि 8 डिग्री सेल्सिअसला ठेवायचे, थंड करायचे, पण त्याचं काय नाही झालं पाहिजे, फ्रीज नाही झालं पाहिजे, ते काय नाही झालं पाहिजे, गोठलं नाही पाहिजे, त्याचा बर्फ नाही झाला पाहिजे आतमध्ये. जर बर्फ झाला तर ते खराब झालं. सो शुड नॉट बी अलाउड टू फ्रीज. द लेबल ऑन कंटेनर शुड बी बियर. आणि त्या इन्सुलिनच्या कंटेनरचं लेबल कसं असलं पाहिजे, नंबर ऑफ युनिट्स पर ml, म्हणजे ते इन्सुलिन पर ml मध्ये इन्सुलिनचे किती युनिट्स आहेत. जसं की आपण पॅरासिटामॉल 500 mg घेतली तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पॅरासिटामॉल किती mg आहे बाबा. ओके, तसं त्याच्यावर लिहिलं असलं पाहिजे की या अमुक पर ml मध्ये किती युनिट्स आहेत इन्सुलिनची. द ॲनिमल सोर्स ऑफ इन्सुलिन, तुम्ही जे इन्सुलिन घेतलंय त्या कंटेनरमध्ये ते कुठल्या ॲनिमलपासून आयसोलेट केलं गेलं आहे, त्याचा सोर्स काय आहे. एक्सपायरी डेट, त्याची संपण्याची डेट काय आहे, एक्सपायरी डेट काय आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. द स्टोरेज कंडिशन विथ प्रिकॉशन्स, दॅट स्टोअर करताना काय काय कंडिशन आहेत ज्या तुम्हाला मेंटेन करायचे आहेत किंवा प्रिकॉशन घ्यायचे आहेत. इट शुड नॉट बी अलाउड टू फ्रीज. तुम्ही त्याला 2 ते 8 डिग्री सेल्सिअसला स्टोअर करा, पण त्याचं फ्रीज झालं नाही पाहिजे, तो इन्सुलिन गोठलं नाही पाहिजे. द कंटेनर शुड बी शेकन जेंटली बिफोर विथड्रॉल द डोस. ओके, जेव्हा तुम्ही इन्सुलिन घेणार आहात तेव्हा तो कंटेनर व्यवस्थित काय करायचा आहे, शेक करून हलवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो डोस काय करायचा आहे, विड्रॉल करायचा आहे. ओके, सो स्टॅबिलिटी अँड स्टोरेज खूप इम्पॉर्टंट आहे, अगदी व्यवस्थित करायचं आहे, एक्झामला विचारणारच. ओके, सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टी अँड स्टॅबिलिटी अँड स्टोरेज ऑफ इन्सुलिन्स. ओके, then what are the uses? So it is used to control diabetes mellitus, which is uncontrolled by diet alone, or to treat insulin dependent diabetes mellitus. कशासाठी क्रिएट केला जातो, तर डायबिटीस मेलायटस की जो की डाएट कंट्रोलने, अनकंट्रोलेबल डाएटने झाला असेल, म्हणजे तुमचा स्वतःच्या खाण्यावर ताबा नसल्यामुळे जर डायबिटीस झाला असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी, किंवा पहिला जो आहे IDDM, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस. ओके, की ज्याला काय म्हणलं जातं, ज्युओनिल ऑनसेट.
ओके, जो की यूथमध्ये होतो. सो त्याच्यामध्ये आपण याला इन्सुलिनला देऊ शकतो. देन टू रेग्युलेट कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, तुमचं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम जर डिस्टर्ब झालं असेल, व्यवस्थित होत नसेल, तर ते रेग्युलेट करण्यासाठी आपण देऊ शकतो की फर्दर त्या मेटाबॉलिझममुळे डायबिटीस होऊ नये. देन टू ट्रीट हायपर कॅलेमिया. ओके, हायपर कॅलेमिया मीन्स व्हॉट? हायपर कॅलेमिया, हायपर म्हणजे काय? दिस हायपर इंडिकेट व्हॉट इज मीन बाय दिस हायपर? हायपर मीन्स एखादी गोष्ट वाढणं, आणि कॅलेमिया मीन्स व्हॉट? नॉट कॅल्शियम. कॅलेमिया इज टर्म रिलेटेड टू पोटॅशियम. बॉडीमधलं तुमच्या पोटॅशियमचं प्रमाण वाढणं, तर ते कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन देऊ शकतो. देन टू ट्रीट कीटोॲसिडोसिस, कीटोॲसिडोसिस अँड डायबेटिक कोमा. कीटोॲसिडोसिस मीन्स व्हॉट? तर कीटोॲसिडोसिस मीन्स की बॉडीमध्ये कीटोन बॉडीचं प्रमाण वाढल्यामुळं ब्लडमध्ये ॲसिड्स तयार होतात आणि जी टॉक्झिक असतात. सो अशा कीटोॲसिडोसिसच्या ट्रीटमेंटसाठी. देन इन ट्रीटमेंट ऑफ डायबेटिक कोमा. डायबेटिक कोमा इज अ सिव्हिअर कंडिशन्स. ओके, अतिशय सिरियस कंडिशन की ज्याच्यामध्ये पेशंट अनकॉन्शियसनेसमध्ये जातो, कोमा स्टेजला जातो, की ज्याच्यामध्ये डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. खूप अगदी हाय लेवलला शुगर जाते आणि त्याच्यामुळं कोमा कंडिशनला जातो. सो अशा कंडिशनला आपण इन्सुलिन देऊ शकतो. ओके, देन व्हॉट आर द pharmaceutical formulations of the insulin? There are 7 pharmaceutical formulation. First one is the insulin injection, then insulin injection biphasics, 2 फेज मध्ये अवेलेबल असणार. then neutral insulin injections, then fourth one globin zinc insulin injection, then fifth one isofen insulin injection, sixth one protamine zinc insulin injection, and seventh one insulin zinc suspensions. Okay, so these are the pharmaceutical formulations of the insulins. Okay, so uses and pharmaceutical formulations of the insulins. Okay, do you understand that? Okay, so here we end up with insulin drugs. Okay, so what are the remaining drugs? We will see into the next lecture video. आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये इन्सुलिनचे युजेस, इन्सुलिनची स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन, त्याचा सोर्स हा काय आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डिफाईन हायपोग्लायसेमिक एजंट अँड क्लासिफाय देम विथ एक्झाम्पल, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. देन दिस 2 क्वेश्चन एक्झाम एक्सप्लेन डायबिटीस मेलाइटस. व्हॉट इज डायबिटीस मेलाइटस? नेम 3 ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स. Then diabetes mellitus, types of diabetes mellitus, 4 types. Okay, insulin dependent, insulin non-insulin dependent, malnutrition related, and secondary diabetes. Okay, so this is regarding the hypoglycemic agent. Remaining part we will see into the next lecture. आता याच्यामध्ये काही कळलं नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा, आपण तुमचे डाऊट काय करूया, क्लिअर करूया. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू सो मच.